मला निश्चित असं वाटतं की आज इथे उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले असतीलच, पण आज हे गाणं पहिल्यांदाच झी मराठीतून महाराष्ट्रभर जगभर पहिल्यांदाच दिसतंय. घराघरात बसलेल्या पालकांचे डोळे सुद्धा निश्चितच पाणावले असतील. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी झाल्याच पाहिजे. खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही ह्या गाण्याला वन्समोर दिला नाहीत. आतापर्यंत तुम्ही खूप जोरात वन्समोर ओरडत होतात, पण तुम्हाला वन्समोर ओरडण्यासाठी तुमचा गळा मोकळा नव्हता, मला माहिती आहे. त्यामुळे मी संदीपला विनंती करतो की आपण दोघं शेवटचा एक पार्ट परत ऐकूया. आणि खरं तर आज आमचे इतके मित्र इथे आहेत. सुनील आहे, कमलेश आहे, मिथिलेश पाटणकर आहे, आतमध्ये राजन डांगे आहे. सगळ्यांची ही भूमिका आहे, सगळ्यांचं हे म्हणणं आहे. तर या सगळ्या बाबांसाठी समोर संजीव अभ्यंकर आहे, शौनक अभिषेकी आहेत, सगळ्या माझ्या मित्रांसाठी की जे खूप घराबाहेर असतात आणि त्यांना हेच सगळं म्हणायचं असतं, त्यांच्यासाठी या काही शेवटच्या थोड्या वेळी ऐकवतो. बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतलास ना जेव्हा तोंडी मऊ भात. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आणि रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा. लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं. दूरच पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं. असा गेलो आहे बाळा पुराडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा गेलो आहे बाळा पुराडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देव लेकराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. बालपण गेले सारे तुझे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. असं वातावरण खूपच गंभीर झालं. एवढ्यातच गंभीर व्हायची काही गरज नाही, अजून बरंच सोसायचंय तुम्हाला पुढे.